हाय एव्हरीवन, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तुमच्या सर्वांचं अगदी माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर सकाळी उठलं ना, माझं डेलीचं रुटीन चालूच असतं. मग आधी ना स्किन केअर केलं, म्हणजे ते चेहऱ्यासाठी जे मी बीटरूट तयार केलं होतं ना, तर ते लावलं. आणि हे पहा, लावल्यानंतर ना खूप छान वाटतं. आणि खरं सांगते, चेहरा जर एकदा धुतला ना, खूप मऊ असा होतो. आणि लगेच ना दुसरं जे काम असतं ते म्हणजे ज्यावेळेस मला डोकं धुवायचं असतं ना, त्यावेळेसच मी शॅम्पू तेल तयार करत असते. मग ते पण लगेच तयार केलं आणि चेहरा जो माझा बीटरूट लावलं होतं ना, मग ते स्वच्छ धुतलं. आणि खरं सांगते, खूप छान असा ग्लो पण आला होता. मग केसांना मस्त छान लावलं. आणि लावल्यानंतर ना इथे पहा, आमच्या बडीला पण आता कोंबडीच्या पिंजऱ्यामध्ये टाकून ठेवले. कारण तो पण ना एवढा बदमाश आहे ना, म्हणजे ज्यावेळेस कोंबड्या सावलीमध्ये बसतात ना, तर तो तिथं जातो, त्यांना उठवतो. आणि खरं सांगते, एवढं परेशान करतो ना की कोंबड्यांना सुद्धा उन्हाचं कुठं बसावं हे कळत नाही. मग आता त्याला कोंडून ठेवला ना, तर तो सारखा आरडतच राहतो. आणि जाळीतून असं बघत होता की त्याला वाटलं मी लगेच त्याला सोडून, पण मी त्याला काही सोडलं नाही. मग इथे ना मस्त चिक्कू खाल्ला आमच्या शेतामधला. मग इथे आंघोळ वगैरे केली आणि माझे केस एवढे मऊ झाले होते की कायच सांगा. आणि चेहऱ्यावरती पण छान असा ग्लो आला होता. मग इथे बडीला पण छान अशी आंघोळ घातली आणि तो पण इथे मस्त झोपून गेला. आणि त्याच्या अंगावरती जेवढे पण काही पिसा वगैरे होत्या त्याला ते चावत होत्या, तर त्या आपण वर निघून आल्या, कारण त्या काही मेलेल्या होत्या. मग तो इथं मस्त आरामच करत होता. मग इथे ना मी माझं दुपारचं जेवण केलं. जेवण झाल्यानंतर खरं सांगते खूपच बोर होत होतं. मग रात्रीला संध्याकाळचा स्वयंपाक माझ्याकडे असतो. मग तो संध्याकाळचा स्वयंपाक करायला घेतला. सगळ्यात सोपं म्हणजे माझ्यासाठी जे काम असतं ते म्हणजे खिचडी नाही तर पुलाव. मग इथे ना मी पुलाव बनवला, कारण पप्पा गेले होते गावाला. मग आता पुलाव आमच्या तिघांसाठीच बनवला. मग इथे पहा, आईने ना रात्रीच्या रात्री छान अशी चूल बनवली होती. आणि काय सांगावं, खूपच छान बनवलेली ती, मला तर खूपच आवडली. मग दुसऱ्या दिवशी सकाळी ना माझं रोजचं काम चालू झालं, कारण सकाळचा स्वयंपाक ना आता मीच करणार होते. मग आता काय बनावं म्हणून मला काही कळत नव्हतं, पण तेवढ्यात आठवलं की आईने ना चवळी भिजायला घातलेली आहे. मग इथं सगळ्यात आधी ना कांदा जो आहे ना, तर तो बारीक कट केला. आणि दुसरं म्हणजे टोमॅटो पण घेतला आणि त्याला पण छान बारीक कट केलं. झालं होतं असं की मी पेस्ट काढायच्या ऐवजी डायरेक्टच त्याला बारीक कट केलं आणि भाजीमध्ये यूज केलं. पण खरं सांगते, भाजी पण ना खरं खूपच छान झाली होती. मला वाटत नव्हतं की मला पण एवढी छान भाजी बनवता येईल म्हणून. मग इथं लसण वगैरे घेतला, सोबतच खोबरं पण घेतलं, बारीक कट केलं. आणि ते एवढं सगळं ठेचून वगैरे काढलं. मग इथे ना आपली जी चवळी होती ना, तर ती छान वाफरलेली पण होती. मग इथे लगेच भाजीला फोडणी द्यायला घेतलं. मग इथे भाजीमध्ये थोडंफार तेल टाकलं आणि लगेच माझ्या भाजीची तयारीला लागले मी. मग इथे पहा, आपली भाजी पण ना इतकी छान तयार झालेली आहे ना, त्याला मस्त छान असं तेल पण सुटलं होतं. आणि दुसरं जे काम म्हणजे लगेच पोळी लाटून घेतली. आणि जेव्हापासून हा किचन वट्टा बनवला आहे ना, जास्त माझ्याकडून ना पोळपाटचा तर काही यूज होतच नाही. त्याच्यामुळे किचन वट्ट्यावर जे काही असेल ते आम्ही पोळी भाकरी वगैरे बनवत असतो. मग इथे ना माझा असा काही स्वयंपाक मी तयार केला. आणि हे पहा, या तुम्ही सर्वजण जेवायला. खरं सांगते, भाजी पण खूपच छान झाली होती. मग इथे ना आता एकदमच बोर होत होतं आणि झालं होतं असं की मी घास कापून आणला. आणि तेवढ्यात पाहिलं तर आमच्या शेळीला पिल्लू होतंय. आणि खरं सांगते, शेळीला पिल्लू व्हायचं मला नाही एवढं सोपं नाही. शेळीची डिलेव्हरी वगैरे करणं, आणि शेळीला ना खूप सारा आमच्या या शेळीला ना खूप त्रास होत होता. आणि आम्ही हिची ना खूप दिवसांपासून वाट बघत होतो, हिला आत्ता पिल्लू होईल मग होईल. पण हिने ना खूप दिवस घेतले आणि पिल्लू काही लवकर व्हायचं नावच घेत नव्हतं. आणि तुम्ही म्हणत असाल की हे व्हिडिओमध्ये दाखवणं काही महत्त्वाचं नाहीये, पण सांगायचं तात्पर्य म्हणजे असं आहे की माझी आई जरी शिक्षणामध्ये पुढं नाही आहे, पण ती बाकीच्या सगळ्या कामामध्ये खरं सांगते खूप हुशार आहे. आणि तुम्हाला जर हे बघून असं वाटत तर तुम्ही बघू पण नका, कारण तुमच्यासारख्या लोकांना तर हे असं एवढं काही जमतही नाही. त्याच्यामुळे ना, तर मग इथे पहा, माझ्या आईने शेळीची ना एकदम पद्धतशीर अशी डिलेव्हरी केली. शेळीला पण जास्त काही त्रास झाला नाही. आणि खरं सांगते, पिल्लू जे आहे ना ते पण खूप सुंदर आहे. तर शेळीने ना पाट दिलेली आहे काळ्या कलरची, आणि खूपच छान आहे ती पाट पण. आणि खरं सांगते, शेळीचं एक दिवसाचं पिल्लू जे जन्मलेलं असतं ना, ते दुसऱ्या दिवशीच लगे मनानेच दूध प्यायला लागतं आणि उड्याही मारायला लागतं. तर हे पहा, आपल्या शेळीचं इतकं छान पिल्लू जन्माला आलेलं आहे. आणि खरं सांगते, एवढं क्यूट पण आहे ना, एकदम त्याच्या आईसारखंच काळं काळं पिल्लू.
आता पिल्लू झाल्यानंतर शेळ्यांना भूक तर लागतेच, मग लगेच तिला मक्याचा भरडा खाऊ घातला आणि मी तर थोडीफार माझ्यासाठी भेळ बनवली ती मला आणि मम्मीसाठी. मग भेळ खाण्यासाठी ना मी मस्त बाहेर बसले होते, पण कोंबड्या पण माझ्याजवळ जमा झाल्या, कारण त्यांना वाटलं मी त्यांच्यासाठी काही खायला घेऊन आले की काय. मग त्यांना पण एक दोन थोडेफार मुरमुरे दिले खायला. पण ती कोंबडी जी तुम्हाला दिसते ना, तर तिला ती माझंच बोट बसली खात. ह्या कोंबड्या ना एवढ्या गोड आहेत ना, म्हणजे ज्यावेळेस नवीन आणल्या होत्या ना तर त्या जवळ पण येत नव्हत्या, एकदम लांबच पत्र्याजवळच थांबलेल्या असायच्या. पण आता मी बघू ना म्हणा, नाही तर एखादं ताट वगैरे बाहेर जर घेऊन आले ना, सगळ्याच माझ्या मागं फिरतात आणि ते बाई कोंबडी माझाच हात खायचं बघत होती. मग इथे ना आईने हा घरगुती मसाला तयार केला होता खूपच छान. आणि त्याच्यानंतर ना मी तर इडलीचं पीठ भिजू घातलं होतं. तांदूळ आणि उडीद डाळ भिजू घातली होती, कारण आम्हाला बनवायची ती इडली. आणि खरं सांगते, इडली ना नाश्त्यामध्ये खूपच छान लागते. मग मला संध्याकाळचा स्वयंपाक करायला घेतला आणि मग इथे ना मी बनवणार होते बटाट्याची भाजी. तुम्ही म्हणत असताल हे असा कसा ब्लॉग आहे, तर हे ना माझे 2-3 दिवसाचे मिक्स ब्लॉग आहेत, कारण माझ्याकडे घर आणि शेताशिवाय जास्त दाखवायला काही नाही. मग इथं उकडलेले बटाटे सोलून घेतले आणि त्याला ना थोडंफार तेलामध्ये फ्राय केलं. आणि इथे ना टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट काढून घेतली होती, कारण त्याच्याशिवाय भाजीला काही एवढी छान चव येत नाही. आणि बारीक जर कट करून टाकला ना तर ते खूप कसतरी लागतं, त्याच्यामुळे डायरेक्ट मिक्सरमधून काढलं. आणि भाजी पण ना एकच नंबर झाली होती. आणि ह्यावेळेसच्या माझ्या भाकरी पण ना खरं सांगते खूपच छान झाले होते. आमच्या घरात ना जास्त खातात म्हणजे बाजरीची भाकरच, ज्वारीची भाकर तर जास्त कुणी खात नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आम्ही खाल्लं होतं नाश्त्यामध्ये कांदा पोहे. आणि कांदा पोहे खाल्ल्यानंतर ना इथं आमचा बडी आणि शेरू एवढा धिंगाणा घालतात की काय सांगा. मग इथे इडलीचं पीठ पण छान फुगलंच होतं. आणि इथे लगेच मी जेवण वगैरे केलं, कारण दुपारचं जेवण तर करावंच लागतं. आणि मग इथे पहा, ऊन पण एवढं पडलं होतं आणि आभाळाचं पण वातावरण चांगलंच होत आहे आमच्या इकडे. दुपार असू द्या किंवा संध्याकाळचे 3-4 वाजू द्या, पण बडीला ना शेरूसोबत खेळल्याशिवाय काही मनच भरत नाही. आणि दुपार वाजल्यापासूनच आमच्या इथली लाईट गेली होती. इडली सांबर तर करायला घेतलं, पण झालं असं की टोमॅटो चटणीसाठी ना लाईटची गरज होती, पण लाईटच नव्हती. मग इथे ना तोपर्यंत मी इडली वगैरे बनवली आणि तोपर्यंत लाईट येऊपर्यंत थोड्याफार बडीसोबत गप्पा मारल्या, कारण बडी ना आमचा एवढा क्यूट आहे ना. मी स्वयंपाकाला बसले ना तो माझ्याजवळ येऊन बसतो. मग इथे वरचीवर एक इडलीचं टेन्शन जे आहे तर ते कमी झालं, कारण इडली गार व्हायचं, वापस दुसरं पात्र लावायचं खूप टाइम लागतो आणि लाईट अजून पण आलीच. दुपारी ऊन तर होतं, पण आईस्क्रीम खायचं सुद्धा खूप मन करत होतं. आणि झालं होतं असं की दारावरती आम्ही आईस्क्रीम पण घेतली, पण ती काही एवढी छान नव्हती, कारण ती खूपच तेलकट होती. आणि एक तर ना आमच्या इकडे आईस्क्रीम सुद्धा इतक्या काही छान लागत नाहीत. आणि मग इथे ना माझ्या भावानी ही भेळ कालवली ती, मग इथं मस्त भेळ खाल्ली. आणि भेळ खाल्ल्यानंतर ना हे पिल्लू पहा मस्त त्याच्या आईला मनाने जाऊन दूध पितंय. आणि ह्या शेळीला ना ह्या अँगललाच बांधलं होतं, पण ती शेळी पण एवढी डेंजर आहे ना, ती अँगल घेऊनच पळाली होती. मग आता दुसऱ्या दिवशी सकाळी ना माझं डेलीचं रुटीन जे असतं ते मी करतच असते. आणि त्यावेळेस पण आम्ही कांदा पोहेच बनवले होते, कारण आता तुम्हाला सांगितलं तर आहेच मी. मग इथं कांदा पोहे मस्त वाटाणा शेंगदाणे घालून बनवलेलं आहे. आणि मग कांदा पोहे खाल्ले. आणि झालं होतं असं की आम्ही ना गेलो होतो एका शेतामध्ये, आणि तिथून ना कोंबड्यांसाठी भरपूर असे टरबूज आणले, कारण कोंबड्यांना टरबूज खूप आवडीने खातात. आणि मग माझं डेलीचं जे स्किन केअरचं रुटीन असतंय, बीटरूट आणि बेसन पीठ ते लावून घेतलं. आणि लावल्यानंतर ना खरं सांगते माझ्या तर चेहऱ्यावरती ना खरंच खूप छान असा ग्लो आला होता. आणि ना तुम्हाला दाखवते, हे आमच्या घरचे काही बटाटे आहेत. मला कधी वाटलं नव्हतं की बटाटा एवढा मोठा पण होईल, कारण ज्यावेळेस आम्ही बटाटे लावले होते ना तर त्यावेळेस ना त्याला जास्त काही कोंब वगैरे आलेच नव्हते, तर मी ते तसेच सोडून दिले होते. मग तेवढ्यात ना मी घर वगैरे सारून घेतलं. आता ना माझ्या आईला जायचं आहे तिच्या मावशीच्या वर्ष श्रद्धेला. बघता बघता तिच्या मावशीला कधी वर्ष होऊन गेलं हे सुद्धा कळालं नाही. आणि माझ्या आईला ना रिकाम्या हाताने जायला कुठंच आवडत नाही, त्याच्यामुळे ना घरचं जे काही असेल ना तर ती छोटं मोठं सामान सोबत घेतच असते. मग तिने मुग घेतले, सोबतच घरचा कांदा घेतला, आणि जे आम्ही हरभऱ्याची भाजी खुडली होती ना तर ते पण सोबत घेतलं. आणि इथे पहा आमच्या इकडे ना चांगला आभाळ पण आलेला आहे, सोबतच ऊन पण एवढं कडक पडलंय की काय सांगा. इथं कोंबड्यांना सुद्धा नीटनाटकी बसायला जागा नाहीये. आणि ना एवढं अवघड होतं की ऊन आणि आभाळ पाहिलं ना डोकंच फिरायचं काम आहे, कारण केलेल्या गव्हाचं वाटोळं तेव्हाच होते. मग इथे पहा रात्र झाली, आणि रात्रीच्याला ना आम्ही कुकीला सोडत असतो. लगेच कुकीला हे जे खाली पडलेले टरबूज आहेत ना त्यांनी जमा करून आणले आणि मस्त इथं खात बसलं.
चला मग आता फायनली तो दिवस आला. माझ्या आईला जायचं आहे परभणीला. तर सकाळी ती 4लाच उठली आणि तिने ना बाहेरचं सगळं काम वगैरे केलं आणि मस्त आवरून ती तयार झाली होती. मग तिने सर्वांसाठी चाय वगैरे बनवला आणि मग सोबत खारी सुद्धा आणली होती. आम्ही उठलं की आमचं बघून बडीही उठला आणि त्याला पण लगेच सकाळी सकाळीच खायला लागतं. माहिती ना आम्ही चहा खारी खाल्ली आणि माझं जे बाकीचं काम होतं ना ते सुद्धा मला करायचं होतं. मग इथे आई पप्पांना वाटलं लावलं त्याचा काही मी व्हिडिओ बनवलेला नाहीये. मग इथे ना लगेच आमच्या ह्या कळडाला सोडलं दूध पिण्यासाठी. तो पण मस्त आता आवडीने दूध पितोय मनानेच जाऊन. आणि मग सकाळचा सूर्यास्त पण एवढा सुंदर झाला होता की काय सांगा, इतकं छान दिसत होतं ना बाहेरचा व्ह्यू पण. मग इथे आंघोळ वगैरे केली आणि जेवायला तर आता माझ्या भावाचं टिफिन वगैरे तर मी करून दिलं होता आणि आता घरी राहिले ते मी जेवायची. तर आता मला बटाट्याची भाजी सुद्धा खाऊ नव्हती वाटत. तर मग इथे ना आता अंडे होते जवळ, लगेच अंड्याची पोळी करायला घेतली कारण घरचे अंडे ना खरं सांगते खूप छान लागतात आणि ते गावरान अंडे असल्यामुळे ना एकच नंबर चव येते. मग इथे अंड्याची पोळी बनवली आणि असा काही माझा दिवस राहिला. चला मग आता तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. नवीन असेल ना तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशा नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि ज्यावेळेस मी कुठं ट्रॅव्हलिंग करेन त्यावेळेसचे तर मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअरच करेन. चला मग आता व्हिडिओ इथंच एंड करते.